मला पाडण्यासाठी सुद्धा रांगेच्या ब्राह्मणाकडून तांदूळ आणून माझ्या वार्डामध्ये बाँड्रीला फेकले होते, असं मला त्या रांगेच्याच ब्राह्मणाने सांगितलं होतं. त्यात मातबर लोक फार होते, परंतु ते एक अंधश्रद्धा आहे. मी त्याच्याकडे कधी लक्ष दिलं नाही. आत्तासुद्धा ही अंधश्रद्धा आहे. एक 20% लोकांना भयभीत झालेलं मतदार आहे. हॉटेलचे धंदे कमी व्हायला लागले. सर्वसामान्य माणसाच्या भावना, कोणी जर जेवणासाठी निमंत्रण दिलं, लग्नाच्या कार्याला जर जेवायला थांबवून आहेत. कारण मोडणीमध्ये भीतीचं वातावरण झालेलं आहे आणि कोण कोणापाशी चहा प्यायला देखील तयार नाही. कारण भस्म आणल्याचं कळतंय आणि तो भस्म सगळ्या मोडणीमध्ये फिरत आहे असे एक समज. गावामध्ये जर हे असं अघोरी विद्यासारखं जर प्रकरण घडत असेल तर यामागे नेमका मेन सूत्रधार कोण आहे आणि हे कोणी केलेलं आहे याचा तपास होणं गरजेचं आहे. आणि जर हे कोणी केलं नसेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जर अफवा पसरवल्या जात असतील तर त्या कोणी पसरवल्या त्याचा सुद्धा शोध घेणं महत्वाचं आहे. नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज. आणि गेल्या काही दिवसापासून मोडणीमधलं जे राजकीय वातावरण असेल किंवा सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक वातावरण जे आहे ते फार अस्वस्थ झाल्याचं आपल्याला आता सध्या पाहायला मिळते. त्याचं कारण असं आहे की सोशल मीडियात मागील काही दिवसापूर्वी एक पोस्ट व्हायरल झाली होती की सरपंच पदासाठी आघोरी पूजा करण्यात आलं असं त्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं. आता खरं तर हा विषय इतका चर्चेला आला आहे की आता या माध्यमातून आता काही जणांची आपण प्रतिक्रिया घेतोय. पण त्यापूर्वी मोडणीमचं ग्रामदैवत श्री वेताळ साहेब आहे आणि भूताखेतांचा राजा म्हणून मोडणीमच्या ग्रामदैवत वेताळ साहेबाकडे पाहिलं जातं. मात्र त्या वेताळ साहेबाच्या दर्शनाला येणारे भाविक हे श्रद्धेतून येत असतात. अंधश्रद्धा इथं जोपासली जात नाही. आणि दुसरा एक बाजू अशी आहे मोडणीमची की मोडणीमला साहित्यिक परंपरा मोठ्या प्रमाणात आहे, वैद्यकीय क्षेत्रसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. आणि अशातच अशी पोस्ट येते आणि त्यामुळे हे राजकीय क्षेत्रात किंवा मोडणीमच्या या परिघात ही खळबळ उडवून देते. आज आता नेमकं ही आघोरी पूजा झाली की नाही याबाबतचा सोक्षमोक्ष काय असेल तो निश्चितपणानं लावावा किंवा यामधून जे आता काय प्रतिक्रिया उमटायला लागलेल्या आहेत त्या संदर्भातच आपल्यासोबत आज चर्चा करण्यासाठी मोडणीमचे माजी सरपंच बाबूराव सुर्वे असणार आहेत, मोडणीमचे माजी उपसरपंच डॉक्टर सागर गिड्डे असणार आहेत. खरं तर एक संशयित म्हणण्यापेक्षा मोडणीमची जी राजकीय व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या विश्वासार्हतेला तडा पोचतो की काय ह्या पोस्टमुळे अशी चर्चा आता किंवा असा प्रसंग निर्माण झाल्याचं आता आपल्याला पाहायला मिळते. मग ही विश्वासार्हता जपण्यासाठी दूध का दूध आणि पाणी का पाणी होणं अतिशय गरजेचं आहे. तरच मोडणीमधील नागरिक असतील, मतदार असतील, यांच्यामध्ये सध्या जे भीतीचं वातावरण आहे ते थांबण्यास मदत होईल आणि आगामी निवडणुकीच्या कालावधीमध्ये ह्या निवडणुका कुठल्याही शंका कुशंका न घेता पार पडतील अशी शक्यता आहे. सध्या मोडणीमचे माजी सरपंच बाबूराव सुर्वे आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की याबद्दल त्यांना काय वाटतं. काय सांगाल नेमकं तात्या, मोडणीममध्ये आता सरपंच पदासाठी आघोरी पूजा झाली अशी पोस्ट व्हायरल झाली, काय तथ्य ह्यातलं वाटतंय की नाही, का नेमकं कशामुळे हा प्रकार होतोय आणि मोडणीमला असं कधीही या अगोदर झालेलं नाही? मोडणीमध्ये सरपंच पदाचं जे इलेक्शन येणार आहे त्या संदर्भात काय करावं आणि काय नाही, काही लोकांना भयंकर विचित्र अवस्थेत आहेत आणि मोडणीम इतकं घाबरलेलं आहे काय या राजकारणामध्ये किती खायचं आणि किती सोडायचं हा विषय इथं महत्त्वाचा आहे. त्यामुळं सरपंच पदाला महत्त्व आलेलं आहे. गेल्या 5 वर्षामध्ये अतिशय अवस्था बेकार या मोडणीमची झाली आणि त्या दृष्टीनं आणखीन पुढेही अशाच गोष्टी जर घडत गेल्या तर मोडणीमचं दुर्दैव आहे. मोडणीमकरांनी ठरवलं पाहिजे की बाबा या मोडणीमचं कसं राजकारण नीट चालेल, मोडणीमचा विकास कसा होईल या दृष्टीनं मोडणीमकरांनी भविष्यकाळामध्ये विचार करावा आणि ह्या ज्या काय अफवा असतील त्याचा सूक्ष्मक्ष लावून मोडणीमकराला धीर द्यावा. कारण मोडणीमध्ये भीतीचं वातावरण झालेलं आहे आणि कोण कोणापाशी चहा प्यायला देखील तयार नाही. कारण भस्म आणल्याचं कळतंय आणि तो भस्म सगळ्या मोडणीमध्ये फिरत आहे असे एक समज या ठिकाणी झालेला आहे. तरी शासनाला मी आवाहन करतो की या गोष्टीचं जे काय सूक्ष्मक्ष असेल तो ताबडतोब लावा आणि मोडणीमकराला धीर द्यावा. एक मुद्दा महत्त्वाचा आहे. मोडणीमच्या राजकारणामध्ये किंवा मागच्या काय 5-50 वर्षापासूनचा इतिहास आहे. राजकीय आरोप प्रत्यारोप होत आलेत गेलेत किंवा काही निवडणुकामध्ये मतभेद झाले असतील, मनभेद देखील झाले असतील,
परंतु असे प्रकार पदासाठी यापूर्वी कधी झालं नाही. आता असे प्रकार व्हायला लागलेत की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं? झालेत की नाहीत असं काय वाटतं तुम्हाला? नाही ना, गेली 20 वर्ष मी राजकारणात असताना अशा प्रकारचे प्रकार कधीच झाले नाहीत. कारण हे मोडणीम असं गाव आहे की इलेक्शन पुरता विरोधाविरोध, नंतर आम्ही एकत्र राहतो. परंतु ह्या खालच्या पातळीवर जे राजकारण गेले आणि अशा प्रकारचं या ठिकाणी घडूही शकतं. हे जे प्रकार आहेत ते असं घडूही शकतं, कारण कुठल्या पातळीवर कुठला पुढारी जाईल हे काही सांगता येत नाही. माजी सरपंच बाबूराव सुर्वे होते. कुठल्या पातळीवरती कोण राजकीय नेता जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे आता शक्यता काय आहे ती तुम्ही ठरवायची आहे. डॉक्टर असणार आहेत आपल्यासोबत. डॉक्टर, काय नेमकं अंधश्रद्धा पसरवण्याचा एक प्रकार पण होतोय आणि कोणाला टार्गेट वगैरे केलं जातंय का? मग अशा पूजा घातल्यानं खरंच जनतेच्या मनावरती राज्य आणि सत्ता मिळू शकते का? तुम्हाला काय वाटतं? मला त्याबद्दल थोडा सुद्धा विश्वास नाही अंधश्रद्धेवर. मी हा व्यावसायिक डॉक्टर आहे, परंतु राजकारणामध्ये काय डावघाव असतात, त्यातला हा एक डाव असेल किंवा कदाचित ते सातत्यानं हे प्रयत्न करतात. मी सातत्यानं 30 वर्ष या गावचं नेतृत्व करायचा एका पार्टीचा प्रयत्न केला होता. तो सक्सेस झाला होता. मला पाडण्यासाठी सुद्धा रांजीच्या ब्राह्मणाकडून तांदूळ आणून माझ्या वार्डामध्ये बाँड्रीला फेकले होते, असं मला त्या रांजीच्याच ब्राह्मणाने सांगितलं होतं. त्यात मातबर लोक फार होते, परंतु ते एक अंधश्रद्धा आहे. मी त्याच्याकडे कधी लक्ष दिलं नाही. आत्तासुद्धा ही अंधश्रद्धा आहे. एक 20% लोकांना भयभीत झालेलं मतदार आहे. हॉटेलचे धंदे कमी व्हायला लागले. सर्वसामान्य माणसाच्या भावना, कुणी जर जेवणासाठी निमंत्रण दिलं, लग्नाच्या कार्याला जर जेवायला म्हणजे थांबवून आहेत. म्हणजे हा जो प्रकार घडतोय ना, तो अंधश्रद्धेचा आहे. आणि यानंतर जे काय अशा जर घटना होत असतील तर ते आमच्या दृष्टीनं योग्य नाहीत. मोडणीम हे सर्व जाती धर्माचं गाव आहे, शांततेचं गाव आहे. कधी या ठिकाणी बेसुमार घडलं नाही, पण हे घडत चाललं आणि हे मात्र घडलं हे सत्य आहे. याच्यापूर्वी आगुरी विद्या आरणच्या एका गावात घडलेले आहे आणि त्याचं कदाचित रिॲक्शन मोडणीमला आणत असतील. मोडणीमला जर त्याची रिॲक्शन आणून जर स्वतःच्या ताब्यामध्ये सत्ता मिळवायची असेल, मी तर काय म्हणतो की सत्ता मिळवण्यासाठी स्वच्छ काम करावं. सत्ता मिळवत असताना, काम करत असताना तर काम करणाऱ्या माणसाला जनताही डोक्यावरच घेत असते. पण तुमच्या कार्यामध्ये तुम्ही निश्चित 100% चुकलात हे तुम्हाला जाणवतंय. आपण यावेळेला निवडून येऊ शकत नाही, म्हणून आपण ह्या आगुरी विद्येचा फायदा आपल्याला काय होतोय का यासाठी आपण हे जे काय केलं हे माझ्या दृष्टीने अतिशय अयोग्य आहे. आणि याचं करणाऱ्या व्यक्तीला निश्चित जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. बस. आता तुम्ही एक आत्ता फार मोठा गौप्यस्फोट केलाय की तुम्हाला सुद्धा पाडण्यासाठी रांजणाच्या म्हणजे काय असेल तो व्यक्ती तांदूळ वाटलं गेलं. मग आता ह्या निवडणुकीत सुद्धा आता हे असा प्रकार होतो याच्यावरती तुमचा विश्वास आहे का? माझा विश्वास आगुरी विद्येवर नाही, पण अशा पद्धतीची विद्या ज्यांना इच्छाशक्ती असते ते लोक जातात त्या आगुरी विद्येच्या जे काय तंत्रमंत्र असतील त्या महाराजाकडे जात असतात. पण ह्या विधी आहेत आणि ह्या विधी म्हणजे आजही तागायत आपल्या बघतो. कुठे एखाद्या वळणावर एखाद्या चौकात लिंबू हळद टाकणं किंवा काय करणं हे जे आहे त्यापैकी हा सुद्धा एक विधी आहे. याला मानायचं कितपत किंवा ह्याच्यातनं फायदा किती होतो हे मला माहीत नाही. कारण माझ्या वार्डामध्ये ज्यावेळेला बाँड्रीला तांदूळ टाकले गेले संपूर्ण, आणि मी सकाळी जेव्हा मतदानासाठी पळत होतो त्यावेळेला हे तांदूळ दिसले, त्यावेळेला मला जाणवलं की हे घटना काहीतरी घडलेली आहे. पण त्याच वेळा मी मताधिक्य 450 मतं निवडून आलो. म्हणजे हा विधी करणारी लोक कदाचित त्यांची शक्ती, कदाचित त्या करणाऱ्या व्यक्तीची ताकद, मनाची ताकद अपुरी असेल किंवा त्यांच्या शक्तीला माझी शक्ती निश्चित ओव्हरटेक केली असेल आणि त्या पद्धतीने मला यश आलं. आता हे जे करतात, जे काय कोणी केलं असेल, मला त्याचं नाव घ्यायचं नाही, पण कोणतरी केलंय कारण गावभर चर्चा आहे. मीडियावालेच गेले 15 झाले ह्याच्या मागं लागलेत. त्यातून निश्चित तथ्य समोर येईल. म्हणजे कोणतरी हा विधी केलेला आहे हे 100% आम्हाला सुद्धा ऐकायला मिळलंय. हे बोगस नाही, पण या विधीतून फायदा किती होतोय हे त्याच व्यक्तीला माहीत असणार आहे ज्याने हा विधी केला त्यालाच. पण माझा ह्या गोष्टीवर विश्वास नाही. 450 मतांना तरी देखील तुम्ही निवडून आला. हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण अशा विधी जरी केल्या तरी निवडून माणूस येऊ शकत नाही. म्हणजे बरं का, माझं म्हणणं काय माहिती आहे का, कर्तृत्व ज्याच्या जवळ आहे का ना त्याला हा विधी करावा लागत नाही. हो, पार्टीचं नेतृत्व करताना आपली सगळी टीम आणि आपलं स्वच्छ वागणं, भ्रष्टाचार मुक्त काम करणं
आज आता मी ह्या वेळेला नवीन पार्टी निर्माण करतोय. माझ्या टीममध्ये सगळेच लोक आहेत. काही त्या टीममध्ये होते ते आता माझ्याकडे आले. आम्हाला गावच्या विकासाच्या दृष्टीनं नवीन पार्टी मला ओपन करायची आहे. त्या पार्टीच्या याच्यातून मी कुठेही उभा नाही आहे. फक्त गावच्या हितासाठी, गावच्या कल्याणासाठी, गावच्या चांगल्या कामासाठी, या गावच्या जमिनीत आपला जन्म झाला आहे तिची परतफेड करता यावी यासाठी मी हे सगळा जवाटा एकत्र आणून स्वच्छ कारभार करण्यासाठी धडपडतोय. अतिशय भ्रष्टाचार झाला आहे. कुठेही जावा, ग्रामपंचायतचा कार्यक्रम 15 दिवसातनं 1 दिवस तरी ग्रामपंचायत बंद असते, त्याला कूट लावलं जातं. अनंत गोष्टी आहेत अशा. ज्यावेळेला व्यासपीठ तयार होईल राजकीय, त्यावेळेला आम्ही त्या व्यासपीठावर या गोष्टीचं सर्व शहनिशा मी स्वतः करणार आहे. माझं वक्तृत्व चांगलं आहे. माझा जनतेचा आणि माझे नाळ एक चिटकलेले आहे. त्यामुळे मला खात्री आहे की माझ्या शब्दावर त्यांचा विश्वास आहे. मी सातत्याने 30 वर्षे ग्रामपंचायत सदस्य होतो. अर्धा कप चहा जरी मी पिलो असले तर मला कुणीही कानाला धरा. मी ग्रामपंचायतचा 30 वर्ष सातत्याने सदस्य होतो. कुठेही ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार नाही आणि त्यामुळं कदाचित मला हे पाहवत नाही. म्हणून मी गावाच्या हितासाठी हा सगळा जवाडा तयार केलेला आहे. आता येणारी नवीन टीम जनतेतनं सरपंच आहे आणि जनतेतल्या सरपंचाला योग्य एलिजिबल माणूस आम्ही देण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि ही जी विद्या ज्याने केली आहे त्याला अशी खात्री पडली की आपली सत्ता येत नाही, मग जेणे तेने करून काही करून यांच्यात मतभेद व्हावे विरोधी पक्षात, म्हणजे आमच्यात म्हणा किंवा काय, म्हणून आम्ही आमच्या ताकदीनं सगळेजण उभा आहोत आणि आमची शक्ती उभा करून निवडून येणार ही आम्हाला खात्री आहे. अप्रत्यक्षपणे तुम्ही टोला मारलेला आहे. पण समजा ह्या प्रकरणामुळे आता जे काय मोडणीमधलं वातावरण तयार झालेलं आहे, तर प्रशासनाकडे काय मागणी कराल तुम्ही? या प्रकरणाचा सखोल चौकशी व्हावी, याची तपास व्हावा असं मागणी करणार? हो, येस, शुअर. आम्ही काय प्रकार, मला वाटतं याची थोडीशी चौकशी करण्यासाठी काही लोकांनी प्रयत्न केले, डिपार्टमेंटला कळवलं आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की खरोखर एक 20% तरी बरं का मतदार हा अशिक्षित असतो. अशिक्षित म्हणण्यापेक्षा एखाद्या गोष्टीवर त्याचा विश्वास राहतो. अजून मी डॉक्टर असून सुद्धा एखाद्या लोकाला काय वेळ झालं म्हणलं की सगळं पिवळं दिसतं. त्या पद्धतीनं त्याला वाटतं की ह्या आगुरी बिंदीतनं आपल्याला काहीतरी घडेल. तो भयभीत झालेला मतदार आहे आणि तो भयभीत झालेल्या मतदारांना डिपार्टमेंटच्या लोकांनी हा माणूस जो कोणी असेल आगुरी शक्ती करणारा हा उघडा करावा, म्हणजे जनता त्याला कुठेही जवळ करणार नाही. आणि ह्या आगुरी विद्या करणाऱ्या लोकांना माझं एकच म्हणणं आहे, कुणी असो, आय डोंट नो हु इज, परंतु माझं म्हणणं आहे की तो त्या माणसाचा संसार आहे, त्याला मुलं आहेत, त्याला मुलगी आहे, त्याच्या मुलाची लग्न व्हायची अजून. अशा आगुरी शक्ती निर्माण करणाऱ्या, आगुरी शक्ती करणाऱ्या लोकांच्या कुटुंबाला कोण देते मुलगी, कोण देते मुलगा? नाही देत. कारण ह्यांच्या घरात जर आगुरी शक्ती असेल तर त्या लोकांच्या घरातली मुलगी किंवा मुलाला त्या ठिकाणी जावया करून घेणार नाही कोण, असं माझं वैयक्तिक मत आहे बरं का. म्हणजे इतकं विचार केला पाहिजे ह्या आगुरी शक्ती करण्याला. त्याच्यापेक्षा रिटायर व्हावं राजकारणामधून. आपण म्हणजे काय सर्वस्व नाही मोडणीमचं, कुणी असो, मग त्या ठिकाणी आमच्या पार्टीतला असेल किंवा त्या पार्टीतला असेल, निश्चितच ह्या इच्छुकापैकीच कोणतरी आहे हे निश्चित. तर या लोकांनी अशी दहशत, अशी भयभीतपणा करू नये आणि गाव सुजलाम सुफलाम राहण्यासाठी स्वतःच्या ताकदीनं जनतेजवळ जावं, जनतेला बोलावं आणि जनतेच्या समोर स्वच्छ वागावं, म्हणजे परत ही वेळ येत नाही. भ्रष्टाचार मुक्त गाव व्हावं यासाठी आमची इच्छा आहे. त्याच्यावर ह्या अंधश्रद्धा, त्यांची शक्ती, त्यांना जाणू काय असेल ती माहीत नाही आम्हाला. सरपंच पदासाठी तथाकथित झालेल्या पूजेच्या संदर्भात आता मोडणीमध्ये अस्वस्थ तर आहेच, पण राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा याची खळबळ उडालेली आहे. आता काही महिला ग्रामपंचायत सदस्य आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकं या प्रकाराबाबत त्यांना काय वाटते. स्वागत आहे आपलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजमध्ये. काय सांगाल आता महिला म्हणून अशा पद्धतीनं राजकारणामध्ये सक्रिय असताना, आणि ही जो काय आगोरी पूजेबद्दल आता सोशल मीडियातून चर्चा होत राहिलेली आहे, नेमकं राजकीय व्यक्तिमत्वांच्या विश्वासार्हतेला तडा जातोय असं वाटतंय का आपल्याला? नमस्कार, मी योगिता संजीव शिंदे, ग्रामपंचायत सदस्य मोडणी. चुकीचं आहे की जे काय आपला शाहू फुले आंबेडकर सारख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि मोडणीम सारख्या मोठ्या गावामध्ये जर हे असं अघोरी विद्यासारखं जर प्रकरण घडत असेल तर यामागे नेमका मेन सूत्रधार कोण आहे आणि हे कोणी केलेलं आहे याचा तपास होणं गरजेचं आहे. आणि जर हे कोणी केलं नसेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जर अफवा पसरवल्या जात असतील
तर त्या कोणी पसरवल्या त्याचा सुद्धा शोध घेणं महत्वाचं आहे. आणि जर सरपंच पदाच्या रेसमध्ये असताना ज्या व्यक्तीने हे केलेलं असेल XYZ, तर त्या व्यक्तीने मला असं वाटतं की एक स्वतः प्रामाणिक म्हणून आपल्या कर्तव्यातून म्हणजे आपल्या कामातून त्यानं आपली ओळख निर्माण करावी आणि आपण केलेल्या कामाची जी पावती आहे त्या म्हणजे जनतेने त्यांना त्याच्या कामाची पावती द्यावी. जर प्रत्येक जण उठून जर अशा प्रकारचे जर कृत्य करत असतील तर अंधश्रद्धेला जर ही करत असतील तर हे चुकीचं आहे. आणि जनतेने येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेनं अशा व्यक्तींना त्यांनी एक धडा शिकवला पाहिजे असं माझं मत आहे. आता ही सगळी चर्चा व्हायला लागलेली आहे तर निवडणुका ग्रामपंचायतीच्या आगामी काही 2-3 महिने कालावधीमध्ये लागतील. मग ही सगळी चर्चा होत असताना मतदार पण एकीकडे भयभीत आहे आणि ह्या पोस्टमुळे व्यावसायिकसुद्धा अडचणीत आलेले आहेत. मग शासनाकडे किंवा प्रशासनाकडे आपली मागणी काय असणार आहे नेमकी? तर शासनाने याची चौकशी करावी आणि चौकशी करून जो कोणी असेल त्याच्यावर योग्य ती शासकीय दरबारामध्ये जो निर्णय घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी. आता हे अंधश्रद्धा चालू आहे तर मला असं वाटतं की राजकारणामध्ये तरुणांनी उतरलं पाहिजे. जे सुशिक्षित आहेत त्या सुशिक्षित तरुणांनी म्हणजे हे असे अंधश्रद्धाळू जे अशिक्षित आहेत जर ह्या अशा लोकांच्या हातामध्ये जर सत्ता गेली तर हे अशिक्षित लोक आपल्यांवर त्यांचा हुकूम गाजवतील, त्यांची सत्ता आपल्यावर लागतील. त्याच्यामुळं माझं तरुणांना आव्हान आहे की बघा काय लोक असं म्हणतात की राजकारणामध्ये नको, परंतु माझं असं मत आहे की जे शिकलेले आहे सुशिक्षित आहे त्याचं नॉलेज आहे ज्ञान आहे त्या तरुणांनी 100% राजकारणामध्ये उतरलं पाहिजे. आणि असे जे बंधुगिरी लोक असतील अंधश्रद्धाला जवळ करणारे लोक असतील त्या लोकांना त्यांनी योग्य तो धडा शिकवला पाहिजे. आणि एक अशी भक्कम एकजूट करून प्रत्येकाने अशा लोकांना व्यवस्थितरित्या अगदी ज्ञानाच्या माध्यमातून आणि आपल्या कर्तव्याच्या माध्यमातून अशा लोकांना योग्य तो धडा शिकवला पाहिजे. एवढीच एक माझी मागणी आहे. आणि जर सरपंच पदासाठी जर उभं राहायचं असेल तर तुम्ही तुमचं काम दाखवा. आता मोडणीम हे गावामध्ये आता लोकसंख्या जास्त आहे त्याच्यामुळे प्रत्येक लोकांच्या समस्या आहेत. प्रत्येकाच्या समस्या ह्या काय म्हणजे ठराविक प्रमाणामध्ये क्लिअर झालेल्या आहेत, अजून समस्या सुटलेल्या नाहीत. पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल तर त्याच्यासाठी योग्य ती 15वा वित्त आयोग असेल, 14वा वित्त आयोग असेल याच्या माध्यमातून जनतेची कामे करावी, जनतेचा विश्वास सार्थ करावा आणि मग त्यांनी मतदानासाठी किंवा ह्याच्यासाठी उभं राहावं. अशा अघोरी विद्या वगैरे करू नये. आणि ज्याच्या माध्यमातून हे करत असतील तर जो कोणी केलं त्याला करणारा आणि ज्याच्या माध्यमातून केलेला आहे त्याला सुद्धा योग्य तो धडा शिकवावा. आणि जनतेने मला वाटतं 100% या इलेक्शनमध्ये दाखवून द्यावं एवढीच मी अपेक्षा व्यक्त करते. तर महिलांमध्ये देखील आता या सोशल मीडियात व्हायरल झालेल्या पोस्टमुळं सध्या महिला वर्गातून सुद्धा आता जो कोणी यामागचा सूत्रधार असेल मग तो पूजा करणारा असेल किंवा नसेल आणि ज्या व्यक्तीनं अशाबाबत पूजा घातली आहे त्या देखील व्यक्तीचा शोध घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट जर ही पूजा झाली असेल तर त्या व्यक्तींना चौकशीला सामोरं जावं लागेल. आणि नसेल झाले आणि दुसरीकडे सोशल मीडियातनं पोस्ट व्हायरल होत असेल तर ही पोस्ट कुणी केली या व्यक्तीचा देखील शोध घेऊन त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करणं अपेक्षित आहे असं त्या म्हणत आहेत.